हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये आपल्याला छान टोमॅटो दिसायला मिळतात। आता टोमॅटो म्हटलं तर अगदी चटणी भाजी सगळ्यामध्ये टोमॅटो आपल्याला लागतो, त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात टोमॅटो घेतो। मुळात हे टोमॅटो आणल्यानंतर काहीच दिवसामध्ये सडायला लागतात, काळे डाग पडतात, बुरशी येते। हा प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा जाणवतोय का? अजिबात टेन्शन घेऊ नका, नेमकं चुकतंय कुठे याचंच उत्तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर टोमॅटो जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं, आपल्या रोजच्या जेवणातला फक्त चव वाढवणारा इन्ग्रेडियंट किंवा पदार्थ नाहीये, तर अगदी भाजी, उसळ, डाळ, आमटी, कोशिंबीर, सूप, चटणी सगळ्यामध्ये आपण टोमॅटो टाकत असतो आणि अगदीच काही भाजी मिळाली नाही तर टोमॅटोची चटणी करून सुद्धा आपण खात असतो। मात्र हा टोमॅटो बरेचदा खराब होतो। मग नेमकं त्याच्यामध्ये काय चुकतं? पॉइंट नंबर 1, आपण टोमॅटो विकत आणल्यानंतर सरळ धुवून ठेवतो, पण यामुळे काय होतं, सालीवर ओलावा तसाच राहतो आणि हा ओलावा बुरशी वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो। टोमॅटो वापरण्याआधी तो चांगला धुणं, साठवताना धुतला तर तो लवकर खराब होतो। जर ते तसेच ओले असतील, आपण अजिबात त्याला व्यवस्थित पुसलं नाही आणि ओले जे टोमॅटो आहेत ते जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेत तर त्यावर काळे डाग यायला सुरुवात होते। त्यामुळे टोमॅटो धुतल्यानंतर ते स्वच्छ करायचे आणि ते स्वच्छ झाल्यानंतरच ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे। पॉइंट नंबर 2, जे आपण सगळ्यांना ही गोष्ट जाणवत असते ती म्हणजे टोमॅटोचा देठ हा सर्वात नाजूक आणि सेन्सिटिव्ह भाग टोमॅटोमधला असतो। हा भाग आधी सडतो आणि तिथूनच बुरशी लागायला सुरुवात होते। त्यामुळे टोमॅटोच्या देठाखालची बाजू जी आहे ती वर येईल अशा पद्धतीनं तुम्ही त्याला उलटं ठेवणं गरजेचं आहे आणि तसं साठवणं गरजेचं आहे। यामुळे आत जाणारी हवा जी आहे ती कमी होते, सडण्याची प्रक्रिया मंदावते। ही सोपी ट्रिक तुम्ही फ्रीजमध्ये केली तरी सुद्धा तुमचा टोमॅटो जो आहे तो बराच काळ टिकू शकतो। पॉइंट नंबर 3, ते म्हणजे टोमॅटो साठवताना कधीही बंद डब्यामध्ये किंवा प्लास्टिकची पिशवी जशी आपण मार्केटमधनं आणतो तशीच्या तशी किंवा एकमेकांवरती ते टोमॅटोचा ढीग अजिबात ठेवायचा नाहीये। त्याऐवजी टोपली, कागदी पिशवी किंवा ट्रेमध्ये तुम्ही ठेवा। टोमॅटो तुमचे जास्त काळ टिकणार आहेत। खूप जास्त टोमॅटो असतील तर 2 थरांमध्ये कागद ठेवणं गरजेचं आहे। एक थर टोमॅटोचा, त्यावर कागद आणि मग त्यानंतर त्याच्यावरती टोमॅटो, म्हणजे अतिरिक्त ओलावा शोषला जाईल, हवा खेळती राहील। त्यामुळे तुमचे टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्यात तर व्यवस्थित फ्रेश राहणार आहेत। बरेचदा टोमॅटो साठवताना भाजीचा जो कप्पा आहे तिथेच तुम्ही टोमॅटो साठवा। फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी एक वेगळा कप्पा असतो। आपण काय करतो, बरेचदा जागा नसते म्हणून वरतीही ठेवतो, पण त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, फ्रीजमधल्या वेगवेगळ्या कप्प्यांमधली जी आर्द्रता आहे, मॉइश्चर जे आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की जे तापमान मॅनेज करण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असते। त्यामुळे भाज्यांच्या ट्रेमध्येच तुम्हाला हे सगळं साठवायचं आहे। या बेसिक गोष्टी ज्या तुमच्या आहेत त्या तुम्ही बदल त्याच्यामध्ये केला तर तुमचा टोमॅटो जो आहे तो बराच काळ टिकणार आहे। त्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या अशा टोमॅटोला टिकवायचं असेल तर या टिप्स फॉलो करा। कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि लोकमत सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका।